का बाबा गंगे तुला सांगतो आता भिवंडीमध्ये जायचं आणि एक नंबर वडापाव खायचा म्हणजे कोणता भोसले वडेवाले नुसता तन काय आता भजी म्हणू नको बटाटा भजी मूग भजी पट्टी समोसा नुसता तन का कुणाचं पोर गेलं ते रोज खाताय भोसले वड्याचा वडेवाला एक नंबर आहे नुसता तन काय। भिवंडी शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर भोसले वड़े वाले ब्रांड के अंतर्गत भोसले वड़े वाले वड़ा पाव शॉप का शुभारंभ पूर्व केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटिल और बदलापुर के गोल्डन मैन मितेश धुले के हाथों संपन्न हुआ, जहां पर सैकड़ों की तादाद में परिसर की जनता ने दुकान पर पहुंचकर नए स्वाद का लुत्फ उठाया। तो वहीं पर इस शुभारंभ में मुख्य अतिथियों का स्वागत सम्मान प्रशांत भालेराव, योगेश जाधव, रोशन जाधव, दर्पण भालेराव और उनके परिवार वालों ने किया। साथ ही केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटिल ने और मितेश धुले ने वड़ा पाव का स्वाद लिया। आज बदलापूरच्या नंतर तिसरं दुकान भिवंडीमध्ये आज उद्घाटन होत आहे। माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे। मी भालेराव आणि अजून कोण जाधव या दोन्ही सहकार्यांना शुभेच्छा देतो। जसं बदलापूरमध्ये भोसले वडा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भिवंडी शहरामध्ये हा भोसले वडा प्रसिद्ध होईल। वडापावचं महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे। भूक लागली की सहज एखादं खाद्य कुठलं उपलब्ध होत असेल तर ते वडापाव आहे आणि हा फक्त आता महाराष्ट्राचा वडापाव राहिला नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा तुम्हाला वडापाव तिकडेही मिळतो। मी 25 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडच्या माउंट इटलीला वडापाव खाल्लेला आहे। मला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं। 25 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडला आपला वडापाव पोचला, पण तुमचा भोसले वडापाव बदलापूरवरून भिवंडीला पोचला। म्हणजे निश्चितपणाने या वडापावचं काहीतरी महत्व आहे। तुमची तिकडली गर्दी मी बदलापूरला नेहमीच जातो, येता जाता बघत असतो, तशीच गर्दी या ठिकाणी तुम्हाला मिळेल। वडापावची क्वालिटी अत्यंत चांगली आहे, मी त्याची टेस्ट घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ठेचा आणि चटणी ही वड्यापेक्षा जास्त चांगली आहे। आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही हे तिसरं दुकान आज या ठिकाणी उघडलं, पण ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये अजून तुमची 30 आउटलेट होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या या निमित्ताने मी देतो। आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुमची त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या वड्याचा स्वाद घेतला होता आणि त्या वड्याचा स्वाद घेतल्यानंतर मी सांगितलं होतं का तुम्ही नक्कीच म्हणजे तुमची जी प्रगती येते आणि तुमच्या ज्या शाखा आहेत त्या अतिशय स्पीडमध्ये वाढतील। आणि मला वाटतं 1 ते 1.5 महिन्यानंतर त्यांनी आज भिवंडीमध्ये सुद्धा तिसरी शाखा चालू केली आणि आता त्यांची पनवेलमध्ये पण चालू आहे आणि कर्जतमध्ये सुद्धा त्यांची जागा बघत आहेत। त्यामुळे मी आता जास्त काय बोलत नाही, परंतु तुम्ही जो बिझनेस हाती घेतलेला आहे त्याला शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुमची प्रगती चांगली होईल आणि भरपूर तुमच्या शाखा ओपन होतील अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। भोसले वडेवाले हा आमचा 2012 पासून हा आमचा ब्रँड आहे आणि आम्ही बदलापूरमध्ये आमच्या 2 शाखा आहेत। नुकताच आम्ही जुलै महिन्यामध्ये दुसरी शाखा ओपन केली। लोकांनी त्यांना भरपूर असा प्रतिसाद दिला। भरपूर लोक आम्हाला विचारायचे, आमचे नातेवाईक पण आहेत भिवंडीला खूप, की तुम्ही भिवंडीलाही एक नवीन दालन ओपन करा अशी त्यांची विचारणा करायचे। तर आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही पण इकडे भिवंडी शहरामध्ये एक भिवंडीकरांना एक नवीन वडापावचा स्वाद देण्यासाठी आम्ही नवीन दालन ओपन करत आहोत। आम्हाला माहिती आहे की आम्ही भिवंडीकरांना खूप आवडेल
हा वडापाव, कारण की आमचा वडापाव हा त्याच्यामध्ये स्पेशल असतो, कारण की आमच्या वडापावमध्ये एक ठेचा हा प्रकार आहे, खजुराची चटणी म्हणजे खजुराची गोड चटणी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो, त्याच्यामुळे आमचा वडा हा खूप रुचकर लागतो. कॉम्पिटिशन भरपूर आहेत भिवंडीमध्ये वडापावचे, पण आपला वडापाव एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बदलापूरमध्ये जो कोणी एक वडापाव खाऊन जातो तो 10 ते 15 वडेपाव पार्सल घेऊनच जातो. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो भिवंडीकरांना की तुम्ही या, एकदा वडापाव खाऊन बघा आणि तुम्हाला तो वडापाव नक्कीच आवडेल, आणि आवडल्यावर तुम्ही भरपूर घेऊन जाल. आणि मी तमाम भिवंडीकरांना विनंती करतो की तुम्ही एकदा भोसले वडेवाले या तुमच्या छत्रपती शिवाजी चौकातल्या या दालनाला भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल. वडापाव बद्दल बोलावं तर आमचं तर नेहमीच आहे, बदलापूरमध्ये 2 शाखा आहेत. आमचं नेहमीचा नाश्ता वडापाव भोसले वडेवाल्यांचा फिक्स आहे. हे काय आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे, टेस्ट एकदम उत्तम आहे. आणि नक्कीच भिवंडीवाल्यांना सांगेल, भिवंडीकरांना की लवकरात लवकर व्हिजिट करा. अशी वड्यांची टेस्ट म्हणजे जी जुनी टेस्ट आपली मुंबईची खरी वडापावची टेस्ट आहे ती भोसले वड्यात तुम्हाला भेटेल. नक्कीच व्हिजिट करा. धन्यवाद. वेगळं म्हणजे आता बोलायला गेलं की वेगळं म्हणजे यांची चटणी, खजूरची चटणी असेल ती, किंवा वड्याची साईज. आजकाल लोकांना म्हणजे साईज बद्दल असतं की म्हणजे मोठे वडे भेटले पाहिजे आणि रिजनेबल एक म्हणजे सामान्य व्यक्ती खाऊ शकतो, हे म्हणजे यांची खासियत आहे. हे म्हणजे मला म्हणजे चांगलं वाटतं की बदलापूर पासून आमच्या ब्रँडची सुरुवात झाली आणि आज महाराष्ट्राच्या खाण्यापिण्याचं नाव आहे. आणि हा नाव फक्त ब्रँडच्या नावापुढे नाही, यांच्या वड्याच्या टेस्टमध्ये